जंगल सफारी. मित्रांनो, पर्यटन स्थळ आणि मग जंगल सफारीचा आनंद लुटायचा आहे. मग आपल्याकडे अशी बरीच ठिकाणं आहेत ना. पेंचचं अभयारण्य घ्या, ताडोबा घ्या, कान्हा सफारी घ्या आणि मग अशा पर्यटनाला गेल्यानंतर या सफारीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा मग वाघाचं दर्शन झालं, एखादा सिंहाचं दर्शन झालं, तर मग तो आनंद अवर्णनीय. हा सफारीचा आनंद ओपन जीपमधनं काही लोक लुटतात. काही ठिकाणी मग जाळ्या जाळ्या व्यवस्थित प्रोटेक्ट केलेल्या गाड्या असतात, त्याच्यातून तुम्हाला नेलं जातं. तथापि काही ठिकाणी अभयारण्यामधले रस्ते असे काही आहेत की तिथून लोकांचा वावर सुरू असतो. असाच एक थरारक व्हिडिओ मध्यंतरी माझ्या पाहण्यात आला होता की कारमधून चाललेलं कुटुंब, कुठलासा अभयारण्यातला तो भाग होता. एकच रस्ता, शुकशुकाट, आजूबाजूला किर्र झाडी आणि मग त्यातून कोणतंही वन्यश्वापद कधीही येऊ शकतं रस्त्यावर, अशी अवस्था. म्हणजे कित्येकदा हत्तींचा कळप त्या रस्त्याला क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जातो जंगलात. कधीकधी वाघ क्रॉस होतात, कधी इतर हरिण वगैरे यांचे कळप क्रॉस होतात. असा तो रस्ता, त्यामध्ये एक कार निघालेली, कुटुंब. काय झालं काय माहीत नाही. कारमध्ये बसलेल्या एका मुलीला, ती त्या जंगलाच्या डाव्या साईडला होती. डाव्या साईडला जी झाडी होती त्या साईडला होती. तिथनं ती उतरली आणि तिला काहीतरी पलीकडच्या खिडकीत जायचं होतं. म्हणून तिकडची व्यक्ती आतल्या आत या साईडला सरकली आणि ही दार उघडून तिकडं जात होती. तेवढ्या वेळात, तेवढ्या 2-4 सेकंदात दारातून जशी ती बाहेर आली तसा एका वाघाने झडप घातली आणि तिला उचलून नेली. आता हा 250-300 किलोचा वाघ हे 40-45 किलोचं वजन सहज उचलू शकतो. तिला त्याने फरफटत त्या झाडीत नेली. पुढे काय झालं हे सांगणे न लागे. अशा या घटना या जंगलामध्ये जरी घडत असल्या तरी हा जंगलचा राजा सिंह, हा जेव्हा एकदा वय झाल्यानंतर हतबल होतो, स्वतः शिकार करून खाण्यास असमर्थ ठरतो, तेव्हा त्याला कोणीही अन्न आणून देत नसतं. म्हणजेच जंगलचा राजा म्हणून जो मिरवतो त्याचा शेवट अतिशय दर्दनाक शेवट असतो. अतिशय असहाय्य असं त्याचे जीवन असतं शेवटी. आणि मग त्याचा नायनाट कोण करेल काही सांगता येत नाही. कदाचित त्याच्याच जातीतली काही सिंह मंडळी त्याला मारून टाकतात. कदाचित जंगली कुत्र्यांचा कळप त्याला घेरतो आणि त्याचे लचके तोडले जातात. आता हा जंगलचा राजा तुम्हा आम्हा सगळ्यांनाच, तसं पाहिलं तर असा जंगल सफारीला गेल्यानंतर तो दिसला की खूप आनंद होतो. त्याची ती मस्त आयाळ, त्याची ती चाल, आणि मग त्याने जर एखादी डरकाळी पण फोडली तर मग त्या डरकाळीचा तो दुमदुमणारा आवाज सगळ्यांना आवडतो हा. आता आपण कित्येक शहरामध्ये झू आहेत, तिथूनसुद्धा काही वेळा असे आवाज येतात, तेव्हासुद्धा थोडंसं घाबरल्यासारखं होतं आणि नंतर थोडासा त्या प्राण्यांच्या विषयी अभिमान पण वाटतो, त्याच जंगलच्या राजाविषयी. मित्रांनो, या जंगलच्या राजाची एक छोटीशी बोधकथा माझ्या पाहण्यात आली, वाचण्यात आली. खूप काही घेण्यासारखं या कथेतनं, म्हणून जाता जाता या जंगल सफारीच्या व्हिडिओमध्ये ती एक छोटीशी कथा अगदी 1 मिनिटाची आहे. जंगलामध्ये हे असेच जंगलचा राजा सिंह 2 राहत असतात, एक तरुण आणि एक हळूहळू म्हातारा होत गेलेला सिंह. दोघांची तशी पाहिली तर जीवनभर चांगली मैत्री असते. कित्येक वेळा शिकार वाटून खाल्लेली असते त्यांनी. पण जसजसा हा म्हातारा सिंह जास्त म्हातारा होत जातो तसतसा हा तरुणाईमध्ये
अगदी रसरसून तारुण्य ज्याच्यात भरलंय असा हा सिंह, त्याच्यात आणि त्याच्यामध्ये मतभेद होऊ लागतात. पटेनासं होतं त्यांना. एकमेकांचं काहीही पटत नाही अशा स्थितीला ते येतात. जंगल, इथे तर कष्ट केल्याशिवाय तुमचं पोट भरणार नाही आहे. शिकार केल्याशिवाय तुमचं पोट भरणं शक्यच नाही आहे. अशा अवस्थेत हे दोघंही त्या एकाच इलाक्यामध्ये फिरत असतात. आणि मग कुठल्यातरी एका कारणाने दोघांमध्ये प्रचंड मोठं घमासान युद्ध होतं. आणि मग दोघांनी ठरवलं की आता आपण दूरच राहायचं. आपलं काही पटत नाही आहे, भांडणं होत आहेत, आणि त्यांनी दूर राहायचं ठरवलं. परंतु दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी आता हा म्हातारा सिंह तसा पाहिला तर त्याची चपळाई कमी झालेली, थकलेला, आयुष्यभर किती हरणच पचवली, किती शिकारी केल्या, पण त्याचा आता काही उपयोग नाही. आता वार्धक्याकडे झुकलेला हा सिंह खूप थकून गेलेला. आणि मग याच संधीची वाट पाहत असलेला जंगली कुत्र्यांचा कळप त्याच्या भोवती घिरट्या घालू लागला. आणि त्या कळपाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. जंगली कुत्र्यांचा कळप त्यांची संवाद साधण्याची एक कला, फक्त नजरानजर करतात एकमेकांशी आणि बरोबर सावजाला घेरून त्याचे लचके तोडायला सुरू करतात. हे जेव्हा त्या तरुण सिंहाच्या लक्षात येतं कि अरे, अपने बिरादरी वाले अपने राजा को ये कुत्ते शायद अब मार कर खाएंगे, उसकी बुरी हालत कर देंगे, हे जेव्हा त्या तरुण सिंहाला समजतं, जाणवतं, तेव्हा अक्षरशः त्या कुत्र्यांनी त्या म्हाताऱ्या सिंहावर अटॅक करण्याचं ठरवलेला आणि काही सेकंदाचाच अवधी उरलेला असताना अक्षरशः एक कुत्रं त्या सिंहाचा लचका तोडायला जवळ पोहोचलेलं असतानाच हा तरुण सिंह त्या कुत्र्यावर तुटून पडतो आणि त्याला चिरफाड करून टाकतो आणि एक मोठी टरकाळी फोडतो. इतर कुत्री त्या आपल्या मित्राची हालत बघून घाबरून तिथून पळ काढतात. आता ह्या दोघांची भांडणं झालेली तर इतर प्राण्यांना माहिती आहे. इतर प्राणी लगेच इकडून तिकडून गोळा होतात दोघांशी गप्पा मारायला आणि सहज विचारतात, अरे तुम्ही दोघं तर इतके भांडला होता, तुमच्यामध्ये तर पटत नव्हतं, आणि मग आता ह्याला जर मारत होती कुत्री तर तुला तिथं मध्ये येऊन वाचवण्याचं कारण काय? तेव्हा हा तरुण सिंह शांतपणे उत्तर देतो, आमचे मतभेद नक्कीच असतील, पण आम्ही एकाच जातकुळातले आहोत, हे मी कसं विसरू. आणि आम्ही कधी काळी एकत्र दिवस काढलेत, याच जंगलात अनेक वेळा मिळून शिकार केली आहे, अनेक वेळा मिळून एकमेकांचं पोट भरलेलं आहे. आणि आज तो थकलेला आहे, आणि थकलेला असताना त्याच्यावर जर कोणी असा हल्ला करत असेल तर मध्ये पडून त्याला वाचवणं हा माझा जातीभिमान आहे. शेवटी हा जातीभिमान, हा धर्माभिमान, तुम्ही ज्या कुळात वाढताय, तुम्ही ज्या धर्मात जन्म घेताय, याला महत्त्व काहीच नाही आहे का? आणि म्हणूनच कोणीही यावं आणि कुठल्याही कुत्र्यांनी यावं आणि आमच्यावर हल्ला करावा आणि आम्हाला मारून टाकावं, असं मी माझ्या जातीधर्मात, कितीही कोणीही माझा जंगलचा राजा म्हातारा झाला तरी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्या प्रत्येक म्हाताऱ्या राजाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. हे उत्तर ऐकल्यावर सगळे प्राणी एकमेकांकडे पाहायला लागले. मित्रांनो, असं वाटत नाही का की ही जंगलात घडलेली ही घटना, त्याच्यावरून ही लिहिलेली बोधकथा आजच्या आपल्या या समाज जीवनामध्ये तंतोतंत लागू होते असं वाटत नाही का? आत्ताच आपल्या निवडणुकीच्या वेळेस एक इशारा दिला गेला, एक है तो सेफ है. त्या इशाऱ्याला मला असं वाटतं की ही बोधकथा तंतोतंत लागू होते. पहा, एकमेकांमध्ये काहीही जातीपातीवरनं भांडणं असतील तर ती विसरण्याची आता वेळ आलेली आहे. कारण दुसरा जो एक धर्म आहे त्याची धर्मांधता वाढत चाललेली आहे आणि त्यांचे इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. गजवा ए हिंद त्यांना करायचं आहे. 2047च्या आत त्यांना गजवा ए हिंद करायचं आहे. व्हॉट इज मीन्ड बाय गजवा ए हिंद? त्यांना हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या कत्तली करून याला मुस्लिम राष्ट्र, इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे.
या मजबूत इराद्यांनी त्यांनी आपल्या अनेक राज्यांमधली, अनेक जिल्ह्यातली डेमोग्राफी चेंज करण्याचं गेल्या 15-20 वर्षापासून ठरवून, व्यवस्थित प्लॅनिंग करून आपल्याकडं 7.25 कोटी लोक त्यांनी घुसवलेले आहेत. मित्रांनो, जशी आपल्या हिंदूंची संघटना आहे RSS, 1925 साली ज्याची स्थापना झाली, त्यानंतर तबलिगी जमात म्हणून एक संस्था स्थापित झाली 1926 साली. नुकतंच माझ्या ऐकण्यात आलं की भोपाळमध्ये त्यांचा एक मोठा मेळावा झाला किंवा सुरू आहे. ही तबलिगी जमात ही सगळ्यात वरची आहे. ही जी संस्था आहे त्याची सगळी फांद्या आहेत. मग ते PFA असो, मग ती सिमी असो, किंवा तुमचं ISI असो, अशा ज्या काही बारक्या-बुरक्या संघटना आहेत किंवा जिथं-जिथं म्हणून तुमचे काही मदरसे एकत्र येऊन संघटना काढतात, या सगळ्या तबलिगी जमातीच्या आधिपत्याखाली सुरू असतात. फंडिंग या तबलिगी जमातकडनं सगळ्यांना होत असतं. आज भोपाळमध्ये 12 ते 13 लाख लोक जमण्याची त्यांची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यासाठी त्यांचे व्हॉलेंटियर्स, ज्याप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये आपले व्हॉलेंटियर्स काम करतात, त्याचप्रमाणे त्यांचे व्हॉलेंटियर्स खूप हिरिरीने कामाला लागतात, निरपेक्ष सेवा देतात त्या अल्लासाठी. आता या तबलिगी जमातच्या जो काही इज्तेमा असं काहीतरी म्हणतात, तो जो उरूस त्यांचा तिथे झाला भोपाळला, त्यामध्ये त्यांनी आव्हान केलं आहे, कौमी एकता चाहिए, आणि समाजामध्ये सुद्धा समरसता असावी असंही त्यांनी एक चांगलं आव्हान केलेलं आहे. म्हणजे देशाची अखंडता टिकावी असंही त्यांनी आव्हान केलं आहे. परंतु त्याच्या आड त्यांचे मनसुबे जर काही वाईट असतील तर तुम्हा आम्हाला तयारीत राहावं लागेल. म्हाताऱ्या सिंहाला ज्याप्रमाणे त्या तरुण सिंहाने माझ्याच जातकुळातला म्हणून कुत्र्यांनी त्याचा जीव घेण्याच्या आधी त्या कुत्र्यांची त्यांनी चिरफाड केली आणि इतर कुत्र्यांना पळून जावं लागलं, असा या तरुण सिंहाने जसा हल्ला केला, तसं आपल्याला एकमेकांमध्ये नक्कीच प्रेम ठेवावं लागेल. कारण जो मॉब तुमच्या अंगावर येणार आहे तो हत्यार हातात घेऊन येणार आहे. त्यावेळेस तुमचं कीर्तन, भजन, टाळ, मृदुंग हे काहीही कामास येणार नाही. त्यामुळं सावध नक्कीच राहिलं पाहिजे, एकोपा नक्कीच राहिला पाहिजे, आणि मग पटून जातं की एक है तो जरूर सेफ है. मित्रांनो, काहीतरी धडा घेण्यासाठी अशी ही सुचलेली कथा आजच्या या व्हिडिओत खास तुमच्या मनापर्यंत. आवडल्यास नक्की शेअर करा. एकमेकामध्ये असं शेअरिंग ही सुद्धा आजच्या काळाची नितांत गरज आहे. आशा करतो व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह याच चॅनलवर, ज्याचं शीर्षक आहे कविप्रविश्य. 7565 व्हिडिओंचा खजिना देणारा एकमेव चॅनल.